नमस्कार. मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत बंकटराव बिरादार आहेत. बंकटराव बिरादार हे बोरसुरी पंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत अशा प्रकारचे उमेदवार आहेत आणि सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीची जी काही रणधुमाळी आहे ही वेगात आहे आणि याच पार्श्वभूमीवर नेमकं त्यांच्या पंचायत समिती मतदारसंघामध्ये आणि त्याचबरोबर औराद जिल्हा परिषद गटामध्ये काय परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टीची हे आपण आज त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर नमस्कार. सर नमस्कार. सर तुमचं अभिनंदन. धन्यवाद सर. धन्यवाद. काय म्हणता नेमकं तुमची नेमकी भारतीय जनता पार्टीने तुमच्यावरती फार मोठा अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केला आहे. माझ्या माहितीनुसार आपण संभाजीराव पाटील निलंगेकर आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. आपण शेळगी या गावच्या सरपंच पदाची जी काही धुरा आहे ती पण यशस्वीरित्या हाताळलेली आहे, सांभाळलेली आहे आणि त्याचबरोबर औराद कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण संचालक म्हणून पण कार्यरत आहात किंवा काम पाहतात. त्याचबरोबर सध्या शेळगी या गावच्या जे काही सरपंच आहेत ते आपल्या पत्नी आहेत. म्हणजे संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आपण अत्यंत निकटवर्ती आहात आणि एवढे पद असताना देखील माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी तुमच्यावरती परत आणखी उमेदवारी देऊन विश्वास व्यक्त केलेला आहे. काय भावना आहेत तुमच्या अगोदर? पहिल्यांदा माजी पालकमंत्री संभाजी भैया पाटील निलंगेकरांचे मी पूर्ण आभार व्यक्त करतो. एका छोट्या कार्यकर्त्याला तळागाळातल्या खूप बारीकीने लक्ष देऊन तिने आमच्यावर भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची आणि भैयासाहेबाचे मी पूर्ण आभारी आहे. कारण तिने एका छोट्या कार्यकर्त्याला, छोट्या गावच्या कार्यकर्त्याला पंचायत समिती गणाचं तिकीट देऊन जे आमच्यावर विश्वास दाखवलेत त्या विश्वासाला पात्र होण्याचा मी भरपूर प्रयत्न करणार आहे. तुम्हालाच नेमकं का उमेदवारी दिली? काय याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? कारण उमेदवारीमध्ये चुरस होती. हो, खूप. तरी पण तुम्हाला उमेदवारी दिली, तुमच्यावरती त्यांनी विश्वास व्यक्त केला, त्याच्या मागचं नेमकं काय कारण? काय नाही साहेब, आम्ही भारतीय जनता पार्टीचे 2007 पासूनचे कार्यकर्ते आहात. भारतीय जनता पार्टीचा जो निकष आहे की तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचं लक्ष आहे ही 100% आज मला विश्वास आला. कारण खूप मोठे रेसमध्ये होते लोक माझ्या मतदारसंघात, खूप चांगले पैसेवाले, सगळ्याच गोष्टीची तयारी, अनुभविक लोक होते, आमच्यापेक्षा जास्त अनुभवी. पण भैया साहेबांनी आणि पार्टीने जे माझ्यावर विश्वास दाखवला त्याला मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेन. आणि भैया साहेबांनी काय विश्वास दाखवले, मी 2017ला जनतेतून सरपंच झालो. तिच्या आधी सहकार गावातल्या सोसायटीचा सदस्य 5 वर्ष होतो. शालेय शिक्षण समितीचा 2.5 वर्ष अध्यक्ष होतो. आणि सरपंच असताना जी गावात मी कामं केलं, गावानं परत एकदा मला जनतेतून माझ्या पत्नीला सरपंच केलं, पॅनल टू पॅनल 2 वेळा. मग ज्यावेळेस ही 10 वर्षाचा माझा कालावधी जे काम करण्याचा गेला प्रशासनासोबत आणि गावासोबत, आणि ज्यावेळेस काम करताना प्रशासनाला काय काम मागायचं आणि प्रशासनाकडून काम कसं घ्यायचं तो पुरेपूर्ण आम्हाला अनुभव आला. ही सगळं काम करत असताना मला आमच्या सरपंच संघटनेच्या, सरपंच सेवा संघटनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षानं माझी परत जिल्हा अध्यक्ष सरपंचपदी निवड झाली. आज मी 5 वर्ष झालं सरपंच सेवा संघाचा जिल्हा अध्यक्ष आहे. 768 सरपंचाचा माझा लातूर जिल्ह्याचा संपर्क आहे. कारण सरपंचाला काय अडचणी येतात आणि सरकार कसं असावं आणि सरकार असल्यावर काय सरपंचाचे गावाचे विकास होतात त्याचा आम्हाला पूर्ण अनुभव आला. आणि आमदार साहेबाच्या सतत आम्ही सोबत भारतीय जनता पार्टीच्या सोबत काम करून जी आम्हाला गावाला निधी आणता आली ते खूप म्हणजे असा विषय आहे की माझ्या छोट्या 2255 लोकसंख्येच्या गावाला 14 कोटी निधी आणलाय मी भैया साहेबाच्या नेतृत्वामध्ये. गावाचा तुम्ही कायापालट केला. आणि ती करत असताना भैया साहेबाच्याही लक्षात आलं की बारीक बारीक गोष्टीवर लक्ष देऊन काम करताय. तर भैया साहेबांनी एकदा अशी आमची बैठक झाली आणि मी गावासाठी थोडं निधी काम मागत होतो. भैयानं म्हणले, आता तू किती दिवस गावगाव करणार आहेस, आता तू थोडं परिसराचा सुद्धा विचार करायला पाहिजे आणि माझी इच्छा आहे पण मी पार्टी सोबत चर्चा करतो आणि तुला जबाबदारी द्यावं अशी इच्छा थोडी बहुत, म्हणजे मला काही खरं वाटलं नाही त्यावेळेस. नेते साहेबाचा ठीक आहे, त्यांचा विश्वास त्यांनी दाखवले आमच्यावर विश्वास, पण आमच्यापेक्षा मोठे सिनियर लोक आहेत, आमच्यावर एवढा विश्वास कसं आहे. पण ज्यावेळेस खरंच तिकीट मिळालं त्यावेळेस मला विश्वास बसला की भैया साहेबाचा सर्वसामान्य कार्यकर्त्यावर दोघा भावाचं तुटून प्रेम आहे. जी कष्ट करतात त्या कष्टाचं फळ देण्याचा दोन्ही माझे अरविंद पाटील निलंगेकर आणि आमचे अक्का साहेब आणि भैया साहेबांनी सार्थ
उमेदवारी ठरवली आणि माझ्यासोबत माझ्या बहिणी आरतीताई भंडारे, जो पक्षाचा 23 ते 30 वर्षाचे उमेदवारचे जे निकष रचले होते ते तिच्यामध्ये माझी बहीण बसली. आणि बहिणाबाईचा माझा आज मी 5-6 दिवस झाला, ते काँग्रेस पक्षात 5 वर्ष सरपंच म्हणून काम केले, आम्ही भारतीय जनता पार्टीत 5 वर्ष पण काम केलं. पण त्यांची तळमळ गावासाठी जी आहे बहिणीची ती खूप चांगली आहे. आता मी प्रचार करत असताना सोबत फिरतोय की खूप तळमळ आहे, धडाडीची आहे. आणि मला एक 100% विश्वास आहे आमच्या जिल्हा परिषद सडकलचा की 100% आमच्या दोघांवर भरोसा ठेवून आमदार साहेबाच्या विश्वासाला पात्र होता ही मला 100% खात्री आहे. कारण लातूर जिल्ह्यामध्ये ही पहिली जिल्हा परिषद राहील की सर्वात जास्त बहुमताने निवडून आलेली. आणि माझी पंचायत समिती गण ही बोरसुरी ही लातूर जिल्ह्यात सगळ्यात मताधिक ही माझी राहिली. मला 100% जनतेवर विश्वास आहे. व्यंकटराव बिरादर यांना उमेदवारी म्हणजे सर्वसामान्य म्हणा किंवा तळागाळातील कार्यकर्त्याला उमेदवारी असं तुम्हाला म्हणायचं आहे. हो, 100%. आता इथं जर बघितलं आपण सध्या लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या अशी चर्चा आहे की सगळ्यात पक्षामध्ये ती की धनदांडग्यांना, निष्ठावंतांना डावलण्यात आलेल्या आहे, धनदांडग्यांना उमेदवारी दिली आहे. यावर तुमची नेमकी काय प्रतिक्रिया? तुम्ही तर म्हणता मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मला उमेदवारी दिलेली आहे. तर मग हे जी काही चर्चा आहे या चर्चेकडे कसे पाहता तुम्ही? नाही, तो विरोधकाची चर्चा आहे. विरोधकाचा हा एक डाव आहे. कारण विरोधकानं माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे रोखलेच आहे. मला विधानसभेमध्ये तिने खोटा प्रचार केले की सरकार पैसे देत नाही लाडक्या बहिणीला. आज देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबाच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र खूप चांगला चालू आहे. मी करोनामध्ये सरपंच होतो, महाविकास आघाडीचे सरकार होतं, 10 रुपये सुद्धा निधी आला नाही. आम्हाला लातूरला जायला सरपंचाला परेशानी होती. ज्यावेळेस आमचं महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस आमच्या सरपंचाला सर्व गती आली. आणि देवेंद्र भाऊच्यावर विश्वास आहे. राज्यात सरकार भाजपचं आहे, केंद्रात सरकार भाजपचं आहे, जिल्ह्याला पालकमंत्री भाजपचा आहे. आणि आमचे भैयासाहेब माजी कॅबिनेट मंत्री आहेत, पण माझ्या हिशोबाने आज सध्याचे कॅबिनेट मंत्री असल्यासारखं आमच्या सोबत राहतात. आणि त्यांची प्रशासनावर किंवा शासनावर वचक आहे. कुठल्याच गोष्टी आम्हाला अडचणी येत नाही. मला 100% विश्वास आहे. जे माझ्या गावाला 14 कोटीचा निधी आणला, पण माझ्या सडकलसाठी कमीत कमी 100 कोटीचा निधी आणतोय एवढी मला खात्री आहे भैयासाहेबांच्या नेतृत्वामध्ये. सर, औरात जी काही जिल्हा परिषद आहे तिकिटासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस होती. पण अचानकपणे तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे काँग्रेसच्या जे काही सौ आरती भंडारी आहेत हे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना डायरेक्ट तिकीट मिळालं. यावर नेमकी तुमची काय प्रतिक्रिया? असं नाही झालं. आम्ही भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते, सर्व कार्यकर्ते भैयासाहेबांकडे आम्ही भैयासाहेबांनी सगळ्या कार्यकर्त्याला बोलवले, उत्सुक लोकांचे अर्ज घेतले. पण आमची सर्वांची एकच इच्छा होती की भैयासाहेबांनी, आमदार साहेबांनी वहिनी साहेबाला उभं करावं आणि आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी राहावं. पण भैयासाहेबांना काय म्हणले, ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे, मी कार्यकर्त्यासाठीच उभा आहे, तुम्ही आमच्याकडे असं काही बोट करू नका, तुम्ही ज्या बी इच्छुक आहे तुमची उमेदवारी अर्ज द्या. पण आम्ही सर्वांनी एकनिष्ठेने सांगितले की तुम्ही जे उमेदवार देचाल तिच्या पाठीची आम्ही भक्कम मारून आम्ही निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ. ही असं माझा एकट्याचा विषय नव्हता. माझ्या सर्कलमध्ये 8-9 सरपंच, ही सगळ्या सरपंचाची इच्छा तेच होती. औरा सर्कलच्या सगळ्याच कार्यकर्त्याची तेच होती. त्या इच्छानुसार भैयासाहेबांनी दोन्ही बाजूचा विचार करून जो औरातचा विकास, जो सरपंच काँग्रेसचा, आमदार भारतीय जनता पार्टीचा, सरकार भाजपचं, सरपंच काँग्रेसचा, या माध्यमातून जो औरातचा विकास रगडलाय त्या विकासाला गती देण्यासाठी भैयासाहेबांना जो ही उमेदवारी दिली, मी सार्थ भैयासाहेबावर अभिमानानं सांगतो, भैयासाहेबाच्या नेतृत्वामध्ये आज औरातचा 100% कायापालट होईल. आणि जी औरातचा सरपंच आणि आमदारांनी विकासाची जी गती रुगली होती आता नाही रुकणार. आणि मला 100% आमच्या भैयासाहेब, आमदार साहेबांवर विश्वास आहे. उद्योग कसा आणता येईल हे भैयाचे सदैव प्रयत्न आहेत. आणि साहेब, आता मी सांगतो तुम्हाला, फडणवीस साहेबांनी मागच्या 2-3 महिन्याच्या आधी लातूरून मुंबईला जाण्यासाठी 4 तासाचा जो हवे तयार मंजूर झाला, आज रेल्वे मंजूर झाली आहे. माझ्या हिशोबाने येणाऱ्या काळामध्ये विमानतळ सुद्धा माझ्या निलंग्याला होईल, ही मला सार्थ अभिमान आहे आणि विश्वास पण आहे. आणि आमच्या भागातल्या सर्व तरुणाला रोजगार सुद्धा मिळण्याची 100% मला विश्वास आहे. सर, आता तुम्ही म्हणलात की औरात जिल्हा परिषद गटामधून सौ प्रेरणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर यांना उमेदवारी द्यावी असे कार्यकर्त्यांचा आग्रह होता. परंतु भैयांनी घरी उमेदवारी न देता एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना म्हणा किंवा सौ आरती भंडारी यांना मैदानात उतरलंय. नेमकं काय त्या मागचं कारण?
काय नाहीये, फक्त सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केले भैयासाहेबांनी. ही निवडणूकच कार्यकर्त्याची आहे. तर कार्यकर्ता माझा सक्षम झाला पाहिजे आणि कामावर त्याचे पदावर बसवणं हे भैयासाहेबांचे नेतृत्व आहे. मागच्या ज्या वेळेस जिल्हा परिषदची निवडणूक झाली, एका नांगर धरण्याला जिल्हा अध्यक्ष केले. भैया जे शब्द देतात ती कडला करतात. हे आमच्या सर्व कार्यकर्त्याला. आता काय नेमकी परिस्थिती मतदारसंघामध्ये, जिल्हा परिषद असो किंवा तुमचं पंचायत समिती असो, नेमकी काय परिस्थिती आहे तुमच्या पक्षाची? मी तुम्हाला आज शब्द देतो. हा, हा. मग आमचा औरा सर्कल तर 100% बहुमत आहे. 11च्या 11 जिल्हा परिषदेने 22 पंचायत समिती एक जुटीनं आणणार आणि लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकवणार. हे मला 100% अरविंद पाटील निलंगेकरांवर आणि संभाजी भैया पाटील निलंगेकरांवर आणि बाकीच्या त्यांच्या सोबतच्या टीमवर, अभिमानी पवार साहेब असतील, कराड साहेब असतील आणि चाकूरकरताई असतील, यांच्यावर जी जबाबदारी आहे आणि या सगळ्याला घेऊन जे आमचे आमदार साहेब भैयासाहेब चालतात, त्याच्यावर मला 100% विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीचाच अध्यक्ष होणार आणि भारतीय जनता पार्टीचंच सरकार लातूर जिल्हा प्रचारामध्ये जर बघितलं आपण की जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचे जे काही नेते म्हणा किंवा काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत ते असा आरोप करत आहेत की भारतीय जनता पार्टीकडे जिल्हा परिषद ताब्यात होते आणि त्यांनी काही विकास केला नाही. काय वस्तुस्थिती आहे नेमकं? साहेब, आम्हाला जिल्हा परिषदचा फंड आहे ही माहिती सुद्धा नव्हता. ज्या वेळेस भैयानी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवला आणि आमचे सभापती अध्यक्ष झाले, त्यावेळेस आम्हाला फंड माहीत झाला आणि काय विकास असतो हे आम्हाला माहीत झाला. आज तुम्हाला मी विश्वासानं खात्री देतो, पंचायत समितीला जी योजना आहेत ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणाऱ्या योजना आहेत. नरेगामधून गोटा आहे, वीर आहे, गायगोटा, वीर, परत शोचखड्डे, शेतकऱ्याला पुनर्भरण, आता कंपाऊंड वाल, जी शेतकऱ्याला खूप मोठा त्रास झालाय, हरण, वाघ आणि जी बी शेतकऱ्याच्या काही अडचणी आहेत तिच्यासाठी जी योजना आहेत ते पंचायत समितीच्या मार्फत आहेत. आणि मला 100% विश्वास आहे, रोड, रस्ता, लाईट ही तर होत राहील, पण शेतकऱ्यापर्यंत पोहोचणारी योजना, कडबा कुटी असेल, जे काही योजना आहे, औषध, फवारा, जे काही असेल ते पंचायत समितीच्या माध्यमातून, ड्रीप असेल, ही 100% शेतकऱ्याला पोहोचवण्याचा माझा अभिमान आहे आणि विश्वास आहे. मी 100% करून दाखवणार. आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जे काही जिल्हा परिषद गट म्हणा किंवा पंचायत समिती गण आहे त्याला नेमकं काय आव्हान करणार तुमच्या मतदारांना? मी माझ्या मतदारांना एकच सांगणार, माझ्या मतदार बंधूंनी येणाऱ्या 5 तारखेला सगळ्यांनी हा लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, जास्तीत जास्त मतदान करावं आणि मतदान करून आम्हाला आशीर्वाद देऊन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जास्त मताने विजय करून भैयासाहेबाचा विश्वास पात्र करून भैयासाहेबाच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचाच जिल्हाध्यक्ष आला पाहिजे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं पाहिजे. कारण गल्ली टू दिल्ली हे भाजप सरकार आहे. भाजप सरकार असल्यामुळं सर्वसामान्याला विश्वास बसलाच आहे, यांच्याशिवाय विकास होत नाहीये. त्या माध्यमातून मला 100% आमच्या जनतेवर विश्वास आहे. त्या विश्वासाच्या पात्रात आम्ही 100% बसू शकतो आणि आमच्या पंचायत समिती गणातून आणि जिल्हा परिषद गणातून आम्ही तिन्ही उमेदवार बहुमताने विजय होता. ही मला 100%. तुमची शेत किती मताने निवडून येईल? शेत प्रतिशत येणार साहेब. किती मताने येईल मताधिक्याने काय सांगाल? मला निवडून येतो बहुमताने ही मला खात्री आहे. लातूरमध्ये जी काही जिल्हा परिषद आहे कोणाच्या ताब्यात येईल? भारतीय जनता पार्टीच्याच येणार. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद साहेब, धन्यवाद.